कुडाळ तालुक्यातील घोडगे येथे एक समाज कल्याण विभागातून साकव झाला होता. खरं तो साकव मी आमदार असतानाच त्याचं काम सुरू झालं होतं. काल त्या कामाचा उद्घाटन सोहळा होता आणि तिथले जिल्हा परिषद सदस्य अनेक वर्ष तिथले जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पण होते. त्यांनी श्रेयवादावरून तिथल्या स्थानिक आमदारांनी भाजपचेच, खरं तर आज राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे असं आम्ही सगळीकडे बघतो आणि भाजपच्या मंत्रीच निधी देतात हे पण आम्ही बघतो. परंतु भाजपच्या रवींद्र चव्हाणांचा आणि त्यांचा फोटो लावला म्हणून त्यांनी जिल्हा परिषद सदस्याला भर सभेमध्ये शिवीगाळ केली आणि त्यांचा बंदोबस्त करायचं सांगितलं. खरं तर ही कामं मंजूर करताना ठेकेदारांच्या टक्केवारीसाठी काही भांडणं होतात हे आम्ही बघितलं असेल. परंतु ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांनी एखादं काम मंजूर केलं आणि त्यांचा बॅनर लावला तर निलेश राणे त्यांना शिवीगाळ करतायत आणि त्यांचा बंदोबस्त करा म्हणून सांगतायत. आणि ही गुंडगिरी या मतदारसंघातले लोक खपून घेतले जाणार नाहीत. याआधी सुद्धा विकास कामं तुम्ही आमदार झाल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये कुठली विकास कामं केली, कुठला निधी आणलाय, कुठली कामं सुरू झाली हे खरं तर तुम्ही सर्वप्रथम लोकांना सांगितलं पाहिजे. जी आता तुम्ही उद्घाटनावर फिरतायत ती सगळी कामं ही गेल्या आमदारकीच्या टर्म मधली होती आणि त्यामुळे आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते त्यावेळी मोठ्या दिमाखात प्रचार करत होते त्यांना आता त्यांची ज्या पद्धतीने त्यांना ठोकण्याची मारण्याची भाषा करतायत, बंदोबस्त करण्याची भाषा करतायत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कळलं असेल की हे राणे कसे आहेत ते. एवढंच माझं त्या पोस्टमधनं म्हणणं होतं.